नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जय आनंद फाउंडेशन हे समाजसेवेतील सर्जनशील फाउंडेशन नगर, जिथे गरज आहे तिथे गरज पोहोचवणे हे खरे समाजकार्य। असेच कार्य जय आनंद फाउंडेशन करून त्यासाठी पुढाकार घेत आहे। आनंदधाम चौपाटीचे स्थलांतर झाल्याने येथे नागरिकांची वर्दळ वाढली आहे, त्यामुळे हा परिसर स्वच्छ व हायजीन राहावा यासाठी फाउंडेशनने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना डस्टबिन देऊन योग्य व अत्यावश्यक उपक्रम राबवले आहे। दिलेल्या हाकेला त्वरित प्रतिसाद देत कमलेश भंडारी यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशन योग्य व चांगले काम करणारे हे समाज सेवेतील सर्जनशील फाउंडेशन आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। चौपाटीच्या खाद्य विक्रेत्यांना जय आनंद फाउंडेशनच्या वतीने डस्टबिनचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्या हायजीन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी, माजी नगरसेवक संजय चोपडा व प्रकाश भागानगरे, ज्येष्ठ नागरिक मूलचंद शेटिया, शहर बँकेचे व्हाईस चेअरमॅन प्रामाणिक विधाते तसेच ज्ञानदेव पांडुळे, अमृतलाल कोठारी, राजेंद्र गांधी व किशोर श्रीशिमाळ आदींसह फाउंडेशनचे संस्थापक व मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, अध्यक्ष अमित काबरा, उपाध्यक्ष गौतम मुथा व सदस्य खाद्य विक्रेते व नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव बोरा यांनी केले। अमित काबरा यांनी आभार मानले। यावेळी किरण भंडारी, कुणाल बडजाते, रोहित चुतर, विनोद कटारिया, निलेश भंडारी, सचिन शिंगवी, वैभव मेहर, अनुज सोनी मंडलेचा, सुमित लोढा, अनुराग मालू, भूषण बोरा, श्रीपाल शिंगी, प्रशांत मुथा, सुदर्शन दिवटे, धीरज बर्मेचा, रोहन गांधी यांच्यासह सदस्य उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। ठिकाणी आनंदधाम चौपाटी या ठिकाणी डस्टबिन वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, त्याचप्रमाणे शहर बँकेचे व्हाईस चेअरमन विधाते सर, मर्चंट बँकेचे संचालक संजयजी चोपडा, पांडुळे साहेब, नगरसेवक भागानगरे साहेब, शेटिया काकाजी, या सर्वांचे मी जय आनंद फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो। खरं तर मागील 11 वर्षांमध्ये आपण नगर शहरातला जो बदल पाहत आहोत, त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठी भूमिका माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांची राहिलेली आहे आणि संग्राम जगताप यांची जय आनंद फाउंडेशनला वेळोवेळी प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना लाभत असतो। जसं आपण गेली 20-22 वर्ष जय आनंद फाउंडेशन सामाजिक धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर आहे, तसेच मागील आपण कोरोना काळात सुद्धा पाहिलं असेल की संग्राम भैयांनी आवाहन केल्याप्रमाणे सर्वसामान्यांना आणि जे प्रवासी नागरिक होते या सर्वांना सेवा देण्याचं काम जय आनंद फाउंडेशनने केलेलं आहे। कोविड सेंटर असो, ऑक्सिजन बँक असो किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, याचं सुद्धा अजून सुद्धा मागणी कोणची नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये आहे, ती आम्ही जय आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून देत आहोत। त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी भैयांनी आवाहन केलं होतं की नगरमध्ये सुशोभीकरणासाठी वेगवेगळे चौक सुशोभीकरण करायचं त्यांनी आवाहन केलं होतं, तर त्याला सुद्धा जय आनंद फाउंडेशन, आय लव्ह नगर आणि शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशननी साथ देऊन अहिंसा चौक या ठिकाणी गो आणि वासरूचं या ठिकाणी शिल्प उभं केलं संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली। भैया यांनी नगर शहरामध्ये एक स्वच्छतेचं मोहीम मोठ्या प्रमाणावर चालू केलेली आहे। आपल्या नगर शहराला, अहिल्यानगरला इंदोरच्या धर्तीवर स्वच्छ शहर म्हणून कसं आपल्याला नेता येईल त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि मी त्याच मोहिमेला अनुसरून भैयांना जय आनंद फाउंडेशन तर्फे आश्वासन देतो की आपल्या या मोहिमेमध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि या ठिकाणी आनंदधाम चौपाटी जे आपण जवळपास 1.5 महिन्यापासून पाहतोय की एक वेगळं नगर शहराला रूप या ठिकाणी पाहायला भेटतंय। आपण पुण्याला जातो, मुंबईला जातो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या चौपाटी आपल्याला पाहायला भेटतात, तर नगर शहरामधलं एक भर घालणारं आणि त्याचप्रमाणे पहिली ही चौपाटी महात्मा फुले चौक या ठिकाणी होती, त्या ठिकाणी होणारी वाहतुकीची वर्दळ आणि लोकांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेता भैयांनी या ठिकाणी करण्याचा विचार केला आणि त्यांच्या विचाराला माननीय भागानगरे साहेब
आणि या भागातील सर्व नगरसेवक यांनी साथ देऊन ही या ठिकाणी डेव्हलप केली. आणि ज्या दिवशी याचं उद्घाटन झालं त्याचवेळी आमचे जे आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काबरा यांनी या ठिकाणी डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि तो कार्यक्रम आज आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणजे आपल्या शिव आनंद चौपाटी आणि या चौपाटीवरती आज जे आनंद फाउंडेशनच्या पुढाकारातनं संपूर्ण जे व्यावसायिक आहेत खाद्यपदार्थाचे त्यांना डस्टबिन वाटपचा कार्यक्रम या फाउंडेशनचे संस्थापक सन्मान्य कमलेश शेठ भंडारी यांच्या पुढाकारात संपन्न होत आहे. त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे आपल्या नगरचे ग्रामदेव विशाल गणपती या देवस्थानचे विश्वस्त ज्यांची नुकतीच आता मध्ये सांगितलं की काय संकल्पना आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण कुठलीही शहराच्या बाबतीमध्ये संकल्पना ही आपण चोपडा साहेब मांडली त्या प्रत्येक संकल्पनेमध्ये जे आनंद फाउंडेशनने पुढाकार घेतला. मग कोविडच्या काळामध्ये जसं त्यांनी सांगितलं की कोविड काळामध्ये आपण आव्हान केलं की लोकांना होईल तेवढी मदत करा. तर कमलेश शेट्टी त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना त्यांच्या मातोश्रींची घडली कोविडमध्ये. पण तरी देखील पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला एक कोविडचं केअर सेंटर सुरू करायचं. आणि त्यावेळेला आयुर्वेदमध्ये कमलेश शेठ आयुर्वेदमध्ये ऑक्सिजनच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक तिथं ऑक्सिजन कसं येता येईल याची सगळी यंत्रणा तिथं बसवण्यात आली. त्याच प्रकारे आपण खासगी स्तरावरती लोकांनी उद्योजकांनी पुढे यावं, सामाजिक संस्थांनी पुढे यावं आणि चौक सुशोभीकरण करावं अशी एक संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये देखील आज आपण पाहतो की भागानगर साहेब आपल्याला बरेच वर्ष जसं गुरु महाराजांनी सांगितलं की चौपाटी शिफ्ट करा, आपल्याला कुठं करायचे हा देखील आपला प्रश्न होता. पण जसं कमलेश यांनी पुढाकार घेतला आणि चौक सुशोभीकरण झालं, आज एक अहिल्यानगर शहरामध्ये जे किती जरी चौक निर्माण झाले आणि किती जरी कोणी काही केलं पण अहिंसा चौक एवढाच एक राहणार आहे. त्यामुळं एक चांगली निर्मिती तुमच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यानंतर याला एक वैभव प्राप्त झाले या परिसराला. आणि आज आपण पाहतो की चौपाटी सुद्धा शिफ्ट झाल्यानंतर व्यावसायिकांना शेवटी बरेच वर्ष व्यवसाय केल्यानंतर कुठली जागा बदलणं हे भारतीयांना मान्य होत नसतं. पण इथं तुम्ही हे केल्यामुळे त्यांनाही लगेच ताबडतोब मान्य झालं. आणि आजही जसं चौपाटी झाली आणि जसं शहरामध्ये आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत, आपण आव्हान केलं की अहिल्यानगर सर आपल्याला 1 नंबरवरती आणायचं, तसं देशामध्ये स्वच्छ बाबतीमध्ये एक आणायचं. त्यांना वाटलं आपलाही कुठं हातभार लागला पाहिजे. तर त्यांनी आज इथं हे चौपाटीवरती इथं कुठेही लोकांनी घाण करू नये, कचरा टाकू नये याच्याकरता जवळपास 50 डस्टबिन म्हणजे इथं मला वाटतं व्यावसायिक 30-35च आहेत पण एक्स्ट्रा दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला कुठेतरी आज ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्यालय असेल तिथं आता कार्यक्रमाला भेटले ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाला, तिथंही आपल्याला त्यांनी सांगितलं तिथंही मी पाठवून देतो. म्हणजे असं एक प्रत्येक हाकेला वाव देणारं व्यक्तिमत्व आणि त्यांना ही सगळी संकल्पना सुचली. आता त्यांचा गेल्या काही महिन्यांपूर्वी वाढदिवस झाला आणि वाढदिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे एक प्रॉफिटेबल बुक बनवलं. ते पुस्तकामध्ये देखील जे काही काम गेल्या 15-20 वर्षापासून ते अहिल्यानगर शहरामध्ये करतायत तर त्यावेळेसपासून तर सगळ्या कार्याचा अहवाल त्यांनी त्याच्यामध्ये मांडण्याचा एक चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. आणि पुढच्या वर्षी मला वाटतं थोडं ते बुक अजून वाढवायला लागेल, त्याला अजून पानं लावावं लागतील. म्हणजे आपलं काम सुरू आहे. त्यामुळं समाजामध्ये काम करत असताना हे बरेच वर्ष तुम्ही काम केल्यामुळे सगळ्या संकल्पना तुम्हाला सुटतात. आज जसं या सगळ्या माध्यमातून लोकांना मदत करणं, लोकांपर्यंत पोहोचणं आणि ही सगळी एक संकल्पना नवीन ऊर्जा की तुम्हाला सातत्याने अशीच मिळत राहू याच्यातून आपल्या अहिल्यानगरचं नाव जसं आम्ही प्रयत्न करतो तसं भाभींनी सांगितलं की आपण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार
ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.